डॉक्टर महात्मा जोशी यांनी असल्या आणि एकदा पाठीचा हा कारण केलाय का कारण केला तर हम सब एक आहे आज आम्ही रत्नांचा कार्यक्रम ठेवलेला आहे रत्न हा सगळ्याला लागतो त्यामुळे आमचा एक विषय आहे की हम सब एक आहे यामुळे आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी आयोजकाला विनंती करतो की त्यांनी पुढचे आणि संपन्न केलं सादर केलं आणि आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं इतकं की ते आपल्याला दिसत नसतं आणि अशाच उद्बोधक कार्याची दखल निश्चितपणे घेतली जात आहे। यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांमधून आपल्या सोलापूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आदरणीय प्रसाद मिरकले साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती। जिजाऊ जयंती स्वामी विवेकानंद जयंती आज आहे आणि त्यानिमित्तानं आदरणीय मॅडम बोलण्यापूर्वी 2 मिनिटं बोलावं। नंदनवनाचं रणांगण म्हणलं होतं, सुखी संसारातील पाखरं होरपळून मरू लागली होती, माणसाचा खाटीकखाना सुरू झाला होता। 300 वर्ष राजांनी आणि प्रजाजनांनी मिळवलेलं वैभव वैऱ्यांनी अवघ्या काही क्षणामध्ये तुडवून दिलं होतं। माणसं जीवाच्या आकांतानं पळत होती। त्यावेळेस एक मायमाऊली जिला उभ्या महाराष्ट्राची नादान महाराष्ट्राची काळजी लागली होती आणि ती मायमाऊली माय भवानी पुढे मागणं मागत होती, दार उघड बय दार उघड। आणि मग सह्याद्रीच्या कुशीत जिजाऊच्या कुशीत राजे शिवबा जन्माला आले। सांगण्याचा उद्देश एवढाच, शिवबा मा जिजाऊमुळे होते। मा जिजाऊचा सांस्कृतिक जडणघडणीतून राष्ट्रवादाच्या जडणघडणीतून शिवबा निर्माण झाले आणि स्वराज्य स्थापन झालं। या स्वराज्याची मुहूर्तमेढ इथं रोवली गेली। मुळात आज हा इतका चांगला उपक्रम या ठिकाणी जिजाऊच्या लेकीचा सन्मान या ठिकाणी होतोय आणि त्या जिजाऊचा लेकीचा सन्मान होत असताना मुळात मला एक शब्द म्हणजे आयोजकांना एक शब्द इथं टाकलेला आहे, कार्यकुशल। मागं बॅनरवर कर्तृत्वान महिला पुरस्कार टाकलेला आहे, पण पुढे जे स्क्रीन आहे त्या स्क्रीनवरती कार्यकुशल महिलांचा पुरस्कार, महिलांना पुरस्कार असं टाकलेलं आहे। जगातली प्रत्येक महिला ही कार्यकुशलच असते, मल्टीटास्किंगच करणारी असते, कारण बहुकौशल्य असणारी महिलांच्या अंगी महिलांना आणि पुरुषांना जे काही भेदफीत विषय आहेत, पण त्यात सर्वात उच्च स्तरावरती जर कोणता विषय असेल, बहुकौशल्य जे असतं किंवा मल्टीटास्किंग जे असतं ते महिलांमध्येच असतं आणि त्या अनुषंगानं त्या कार्यकुशल महिलांमधून कर्तृत्वान महिलांचा हा सत्कार होतोय, सन्मान होतोय, ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे। मध्यंतरी मॅडम एका ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये असं म्हणाल्या होत्या की मुलांना असं शिकवलं जाते, म्हणजे सुरुवातीपासूनच मुलांना जरा पुरुष सत्ताक पद्धती किंवा पितृसत्ताक पद्धतीचे धडे शिकवले जातात। मॅडम याचा जरा खोलात गेल्यानंतर असं एक ठिकाणी लक्षात आलं की आम्हाला ज्यावेळेस शाळेत पूर्वी शिकवलं जायचं त्यावेळेस शाळेत असं शिकवलं जायचं की राजू आंबा खातो, बरोबर आहे। ज्यावेळेस मुलाला अक्षर ओळख होते, अक्षर ओळख झाल्यानंतर शब्दाची ओळख होते आणि शब्दाची ओळख झाल्यानंतर वाक्याची ओळख होते, त्यावेळेस मुलाला शिकवलं जातं राजू आंबा खातो सीता चटई आण। चटई आणायची सीतेने, आंबा खायचा राजूने। मुळात चटई आणायचं काम सुद्धा सीतानं करणं किंवा राजूनं करणं, यातली इथून जे सुरुवात आहे ती सुरुवात आपल्या शिक्षणातून। आणि हे करत असताना ज्यावेळेस आपण आपल्या पद्धतीनं ज्यावेळेस समाजामध्ये वेगवेगळ्या आपण विध्वंसक गोष्टी पाहत असतो किंवा कानावर पडत असतात, त्यावेळेस आपला हा जो सांस्कृतिक वारसा आहे या सांस्कृतिक वारसा जतन करून आणि या सांस्कृतिक वारसा आपल्या मनामध्ये दृढ करून आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं जे सामाजिक समतोल आणि सामाजिक सौहार्द आहे, खरंच स्त्रीचा सन्मान वगैरे या गोष्टी आहेत, मग या गोष्टी मनातून आपल्या निर्माण झाल्या पाहिजेत आणि त्या मनातून निर्माण होण्यासाठी किंवा या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी अशी कार्यक्रमं ही प्रेरक ठरत असतात आणि अशा कार्यक्रमाच्या माध्यमातूनच एक प्रेरणादायी वातावरण निर्माण होतं। त्यामुळे आयोजकाचे या प्रसंगी मी आभार मानतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। धन्यवाद साहेब, अगदी वास्तव तुम्ही मांडलं की फक्त विचार न करता आपण ते कृतीतून स्त्री पुरुष समानता दाखवूयात आणि अशा विचारांचं आचारांचं आपण मनोगत व्यक्त केलं। खूप खूप धन्यवाद। यानंतर आजचा प्रमुख जो कार्यक्रम आहे
कर्तृत्ववान कार्यकुशल महिलांचा सन्मान, त्यासाठी आपण सर्व कर्तृत्ववान आणि कार्यकुशल महिलांच्या सन्मानासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते, ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम इथे संपन्न होणार आहे अशा आपल्या शिवमती मनीषाताई आवाळे मॅडम आणि उपस्थित सर्व मान्यवर यांनी आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या शुभ हस्ते आपण सुरुवात करूयात. पुरस्कार देऊन आज आम्हा सर्वांना तुम्ही आमच्या सगळ्या जणींना या ठिकाणी सन्मानित केलं आणि अभिमानाने आणि आनंदाने खरं तर ऊर भरून आला. आणि आई जिजाऊंचा वारसा आपण चालवणाऱ्या त्यांच्याच लेकी आहोत आणि त्यांच्याच नावाने मिळत असलेला हा पुरस्कार खरं तर कुणालाही खूप आनंददायी आहे. छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यानंतर ज्यांचा ऊर अभिमानाने भरून येत नाही आणि अंगावर शहारा येत नाही असा माणूस केवळ महाराष्ट्रात नाही तर भारतात कुठे दिसणार नाही. आणि ज्या छत्रपती शिवरायांना आई जिजाऊंनी घडवलं आहे, म्हणजे हा पुरस्कार मिळाल्यानंतर माझ्या मनात पहिली भावना काय होती, सोलापूरमध्ये येऊन 7 महिने झालेत आणि 7 महिन्यातच सोलापूरकरांचं हे प्रेम हा स्नेह बघून खरं तर अभिमानाने ऊर भरून आला. पण ज्यांच्या नावाने पुरस्कार दिला जातोय त्याची जबाबदारी खूप मोठी आहे. आणि छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं की आपण सगळेजण ज्याच्याने बघतो, म्हणजे ज्यांना ज्यांना माझ्यासह सगळ्यांना पुरस्कार मिळाला आणि समोर बसलेले सगळेच जण आपल्या सगळ्यांवर ही जबाबदारी आहे की जिजाऊंचं काय कार्यकर्तृत्व होतं आणि ज्यासाठी मी स्वतः तरी छत्रपती शिवरायांच्या अनेक गोष्टी आहेत आणि अनेक त्यांचं कार्य आहे की आपण सगळे त्यांच्यापुढे नतमस्तक होतो आणि वंदनीय असतो त्यांच्यापुढे. पण एक गोष्ट ज्यासाठी मी खूप छत्रपती शिवरायांना मानते आणि ज्यासाठी जिजाऊंना मी खूप आई म्हणून, आई कशी असावी तर आई जिजाऊंसारखी असावी म्हणून मी ज्यासाठी मानते, दुश्मनाच्या स्त्रीमध्येही का बरे आई दिसावी, दुश्मनाच्या स्त्रीमध्येही का बरे आई दिसावी, स्थापिले हे राज्य त्याने हीच पुण्याई असावी, प्रिय आम्हा पूज्य आम्हा जाणता राजा शिवाजी, मानसे आम्ही मराठी आमुचा राजा शिवाजी. हा शिवाजी राजा होणे, छत्रपती होणे हा जो प्रवास आहे ना, एक साधा शिवाजी मुलगा ते छत्रपती होणे, त्यात जिजाऊंचे संस्कार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा संस्कार कोणता आहे तर त्यांच्या मुलाला त्यांनी हा संस्कार दिला की बाबा दुश्मनाची स्त्री असली तरी तिच्याकडे आदराने बघ, सन्मानाने बघ. आणि आज आपला अवताल भोवताल आपण जेव्हा बघतो, मला वाटतं या सभागृहात बसलेल्या आपल्या सगळ्या जणींची ही जबाबदारी आहे. आपल्याला सगळ्यांना मुलं असतील आणि आपला असेल, पुतण्या असेल, कुणी असेल, त्या मुलांना हे सांगण्याची गरज आहे की बाबा मुलींकडे बघताना आदराने बघ आणि सन्मानाने बघ. आणि आमच्या घरात ज्या मुली आहेत ज्यांना आपण सांगतो की 7च्या आत घरात ये, त्यांना 7च्या आत घरात येण्याच्या आमच्या मुलांना सांगितलं पाहिजे की 7च्या आत घरात ये, म्हणजे मुली आमच्या मोकळेपणाने फिरू शकतील. आणि अशी जिजाऊ प्रत्येक घराघरातून तुमच्या आणि माझ्यातून घडावी, हाच आजचा संकल्प या दिनी आपण सगळ्याजणी मिळून करू. पुढच्या काळामध्ये मुलींना अधिक मोकळेपणाने फिरता येईल, मुलींना अधिक मोकळेपणाने श्वास घेता येईल आणि मुलींना अधिक मोकळेपणाने आयुष्य जगता येईल. यासाठी त्यांचं आयुष्य आणि भविष्य घडवणारी प्रत्येक जिजाऊ तुमच्यात आणि माझ्यातून घडून येऊ या संकल्पासह
पुनश्च एकदा सर्व संयोजन समितीचे आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद मॅडम. कार्याचा वारसा घेऊन घडवू समाजाचे जीवन आणि कर्तृत्वाला जगी मान होई या जिजाऊंच्या लेकींचा सन्मान. खरंच शिकवता शिकवता सर्व मुलांच्या मनावर ज्ञानाचे संस्कार घडवून बुद्धीला आकाशाची गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आजच्या आपल्या जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आपण आपलं मनोगत व्यक्त केलं. खूप खूप धन्यवाद. यानंतर आदरणीय शिवमती स्मिता पाटील मॅडम यांना मी विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय CEO मॅडम तसेच उपस्थित कर्मचारी वृंद, आत्ता ॲक्च्युली माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी बोलले आणि ते इतके छान बोलतात दोघंही की आम्हाला बोलण्यासारखं काही उरत नाही, नंतरच्या बोलणाऱ्यांना टेन्शन येतं. पण आज जिजाऊ जयंती आहे त्यामुळं बोलणं हे प्रत्येक स्त्रीचं मला वाटतं म्हणजे तिचा मानाचा क्षण आहे हा, तिनं बोललंच पाहिजे. मी सुरुवात अशी करेल की शिवाजी सावंत, इतिहासकार शिवाजी सावंत आपल्या महानायक कादंबरीत म्हणतात की काळ हा कुणाचा सोयरा नाही, काळ हा कुणाचा सोयरा नाही, काळाची पालखी ही अखंडपणे वाहत असते, परंतु पुरुषार्थाच्या आणि पराक्रमाच्या काही सामर्थ्यवान पताका या काळाच्या पालखीपुढं अशा काही डौलाने नाचतात की काळही क्षणभर थांबतो आणि त्याची मान मुजऱ्यासाठी झुकते आणि काळही त्या व्यक्तिमत्वाला मुजरा करतो. असंच काळाच्या पाठीवर, काळाच्या समोर सक्षमतेने उभं असणारं व्यक्तिमत्व जे भूतकाळात आम्हाला आदरणीय होतं, वर्तमान काळात आदरणीय आहे आणि भविष्यकाळात प्रेरणादायी आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे राजमाता मासाहेब, स्वराज्य संस्थापिका जिजाऊ मासाहेब. खरं तर जिजाऊंचा जन्म झाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये, सिंदखेड राज्यामध्ये. माझ्या नशिबाने असावं की मला पहिली पोस्टिंग बुलढाणा जिल्ह्यात मिळाली, त्यांचं जन्मठिकाण पाहण्याची संधी मिळाली. त्यानंतर माझं प्रोबेशन झालं ते जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये झालं. शिवजन्माचं ते ठिकाण होतं आणि जिथं जिजाऊंचं कर्तृत्व फुललं, त्यांची कर्मभूमी असेल ते सातारा कोल्हापूर हा भाग, हाही मला माझं सासर असल्यामुळं पाहायला मिळाला. म्हणजे जिजाऊंना आजही आपण असं लिमिट घालून घेतो आपल्या स्वतःला, पण जी बंधनं जिजाऊंनी 16व्या शतकात ओलांडली होती, सीमेची बंधनं, म्हणजे जिजाऊंचे विचार, त्यांची दूरदृष्टी किती मोठी होती. आपल्याला माहिती आहे की शिवरायांचा जन्म झाला तो जुन्नर तालुक्यामध्ये झाला, कारण आणि जिजाऊंनी म्हणजे शहाजी राजांनी पुणे, सुपे, चाकण, इंदापूरची जबाबदारी जिजाऊंवर सोपवली. ज्या मुरार जगदेवनं पुण्यामध्ये गाढवाचा नांगर फिरवला होता, तिथं जिजाऊंनी बालशिवाजीला घेऊन सोन्याचा नांगर फिरवला आणि पुण्याचा विकास त्यांनी केला. पुण्यामध्ये स्वराज्याची सुरुवात जिजाऊंनी केली. म्हणजे जिजाऊ बिलकुल घाबरल्या नाहीत. म्हणजे ज्या पुण्यामध्ये लोक समोर यायला घाबरत होते तिथं त्यांनी लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. म्हणजे मला हे प्रकर्षाने जाणवलं की आपल्या महाराष्ट्राचा इतिहास असा आहे की जेव्हा सगळे आपण हतबल झालो, आता मिरकले साहेब म्हटले, जेव्हा आपण हतबल झालो तेव्हा आपल्यातली एक स्त्री उभा राहिली आणि त्या स्त्रीनं इतिहास घडवला. अशी स्त्री म्हणजे राजमाता जिजाऊ मासाहेब. आपल्याला माहिती आहे की शिवबावरती एका दिवसात तर शिवबा घडले नाही, जिजाऊंनी संस्कार केले. म्हणजे आत्ता मॅडम म्हटल्या, शिक्षणाधिकारी मॅडम, की त्यांनी परक्याच्या परस्त्रीला सुद्धा माता मानलं शिवाजीने. तर त्याचा एक इतिहास वाचताना एक घटना मी वाचली होती की तंजावर मुक्कामी जेव्हा बाल शिवाजीला घेऊन जिजामाता गेल्या तेव्हा शहाजी राजांची जी नाट्यशाळा होती तिथे बाल शिवाजी नृत्य बघायला गेले, नाचणाऱ्या बायकांचं नृत्य बघायला गेले. जिजाऊनं बाल शिवाजीला तिथून फरफटत आणलं आणि सांगितलं, हे आत्तापर्यंत सर्वांनी केलंय, तुझ्या पूर्वजांनी केलंय, पण हे तुला नाही करायचं, तुला काहीतरी वेगळं करायचं आहे. आणि ते संस्कार जिजाऊनं शिवबावर घडवले, म्हणून शिवबा छत्रपती झाले. आणि त्यामुळेच आता मॅडम म्हटल्या तसं कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा छत्रपतींपुढे आली तेव्हा त्यांच्या तोंडातून ती किती सुंदर आहे असं नाही वाक्य बाहेर पडलं, तर वाक्य बाहेर पडलं, अशीच आमची माता असती आम्हीही सुंदर झालो असतो. म्हणजे हे संस्कार जिजाऊनं रुजवले. त्यामुळं आपण म्हणतो की शिवाजी घडला, तो एका रात्रीत घडला नाही, त्यासाठी जिजाऊची मेहनत होती. म्हणजे एका रात्रीत व्यक्तिमत्व घडत नाही, तर 2 छत्रपती या स्वराज्याला जिजाऊनं दिले.
ती जिजाऊची पुण्याई होती. त्यासाठी जिजाऊनं प्रचंड कष्ट घेतले होते. आणि म्हणजे आपल्याला सर्वांना आपण महाराष्ट्राचे आहोत म्हणून प्राऊड वाटला पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे की दिल्लीच्या पातशहाला पण या स्वराज्यात यावं लागलं. शिवरायांचं हे स्वराज्य नामशेष करण्यासाठी औरंगजेब बादशहाला 25 वर्ष या महाराष्ट्रामध्ये आला आणि शेवटी इथेच औरंगजेबाचा मृत्यू झाला, पण हे स्वराज्य धुळीला मिटलं नाही. म्हणजे शिवाजी सावंत त्यांच्या छावा कादंबरीत खूप छान पद्धतीने म्हणतात की जेव्हा औरंगजेब छत्रपती संभाजींना मारायला लागतो तेव्हा ते औरंगजेब म्हणतो की याचं मांस आहे ते कुत्र्यांना खायला घाला. तेव्हा संभाजी राजे म्हणतात की खाल्लंच आमचं गोष्ट कुत्र्यांनी तर निपसेल त्यांची औलाद इमानदार. सांग तुझ्या मालिक सुभेदाराला खान की या मातीच्या उंबऱ्यामध्ये आज आम्ही मेलो तरी शिवा संभा जन्माला येतील. आणि तेच झालं. आपलं मराठी साम्राज्य आजही आपण इतरांसाठी स्वराज्य हे प्रेरणादायी आहे. जेव्हा जेव्हा मराठी माणूस हतबल होतो, निष्प्रभ होतो, तेव्हा आपण जर इतिहासात कुणाकडे पाहत असू प्रेरणा घेण्यासाठी तर ते जिजाऊंकडे पाहतो, ते शिवरायांकडे पाहतो. अशा शिवाजीला घडवणारी राजमाता जिजाऊ हिचा वारसा आम्ही चालवतो. यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीला याचा खचितच अभिमान पाहिजे. तो अभिमान मला आहे. आणि शेवटी मी एवढंच म्हणेल की तव तेजाचा एक अंश मम दे, तुझ्या तेजाचा एक अंश मला दे. तो एक अंश जरी मिळाला तरी जीवन जगण्यासाठी ती खूप मोठी प्रेरणा होईल, आमचं जीवन सुंदर होईल. सर्वांना जिजाऊ जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. आणि सेवा संघाने हा सर्व कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सेवा संघाचेही खूप खूप अभिनंदन, खूप खूप आभार. एवढे 2 शब्द बोलवते आणि माझं भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. खरं तर जिजाऊ या शब्दाचा अर्थच आहे की जय विजय, यशोगाथा विजयगाथा रचणारी. आणि या यशोगाथेत कर्तृत्वाचे, पराक्रमाचे, यशाचे, आदर्शाचे, माणुसकीचे, नीतिमत्तेचे आणि बुद्धिमत्तेचे अध्याय असतात. असाच हा बुद्धिमत्तेचा अध्याय, नीतिमत्तेचा अध्याय जितकं ध्येय महान तेवढाच त्याचा मार्गही खडतर असतो. आपण आपल्या मनोगतातून व्यक्त केलं की असा स्वराज्य संकल्प राजमाता जिजाऊंचा आदर्श घेत आपण आपल्या कार्य करत आहात. खूप खूप धन्यवाद मॅडम. यानंतर आजच्या प्रमुख आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय शिवमती मनीषाताई आवाळे यांना विनंती की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मनोगतानंतर इथं समारोपाचं एक गाणं होणार आहे, त्यानंतर ग्रुप फोटो होणार आहे. आपण मराठा सेवा संघ जिल्हा परिषद सोलापूरतर्फे जिजामाता जयंतीनिमित्त इथं जमलेलो आहोत. आपण सगळ्या जिजाऊच्या लेकी आहोत. गाणं खूप सुंदर चालू होतं. आपण जिजाऊच्या लेकी सर्व तलवारीच्या धारा. आपण इतक्या समोर आहे, पुढे आता 3 आहे, बरोबर आहे. सगळ्यांना वाटत असेल खरंच तलवारीच्या धारासारखं आम्हाला त्रास देतात. बरं, एनिवे ते एकीकडे. आणि मला आज खूप आठवलं म्हणजे आपण शिवाजी महाराजांचा अखंड इतिहास पहिलीपासून सुरुवात करतो. 4थीमध्ये ते पुस्तक आठवतं, प्रतापगडाची ती वाट आठवते, सगळं आठवतं, शिवरायाचं ते रूप आठवतं घोड्यावर जाताना प्रतापगडाकडे. आणि ऑल असे ह्याच्यामध्ये मग काय आठवतं, शिवरायाचे 8वे रूप, शिवरायाचा 8वा प्रताप. पण मला तर आज असं म्हणायचं ते जिजाऊंचे 8वे रूप आणि जिजाऊंचा 8वा प्रताप. कारण की जिजामाता हे सिंगल मदर होत्या. म्हणजे शहाजीराजे हे बिजापूरमध्ये स्थापित झाले, तिकडेच राहिले. पण जिजामाता हे सिंगल मदर असून म्हणजे एकटेपणाने त्यांनी सगळं आपल्या मुलाला घडवलं. बरं, भूतकाळात जायचं म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट काय ते भूतकाळात जाऊन तिथलची तेव्हाची परिस्थिती समजून एक व्यापक आणि खूप दूरदृष्टी ठेवणारा विचार ठेवून स्वराज्य निर्मिती त्यावेळेस त्यांनी केली. म्हणजे त्या काळाची गरज, खूप दूरचा विचार करून त्यांनी दूरचा विचार मांडला. आणि तसं करत असताना म्हणजे फक्त मुलगाच नाही वाढवला त्यांनी, इतका शिवराय त्यांनी घडवलेला आहे. तो नेमका तोच नाही घडवला, त्यांनी सहकारी जोडले. मग दादाजी कोंडदेव असो का इतर सगळे सहकारी असू दे, त्यांनी एकटेपणाने ते सगळे जोडवले, तयार केली. आणि त्या तयारीला एक खूप मोठं भक्कम फाउंडेशन शिवाजी महाराजांना दिलं. आणि त्या कर्तृत्वाची जाणीव आपण ठेवली पाहिजे मला वाटते कुठेतरी. आणि ह्या गोष्टी
आता म्हणायला किती सोपं वाटलं तर ते खूप अवघड आहेत, कारण की त्या काळात तो पुरुषप्रधान देश, त्याच्यामध्ये एकटी महिला, तिचा तो मुलगा, कोणी जास्त नसणारं, आणि तो बघण्याचा दृष्टिकोन, त्याच्यामध्ये ते स्वराज्याचं स्वप्न पाहणं, ते बिंबवणं, ते पुढे नेणं, त्याला मोठं करणं, म्हणजे खूप मोठी मला वाटते कामगिरी आहे. आणि खरंच म्हणजे स्मिता बोलली, सगळेच बोलले, खूप सुंदर बोलले की ते कसं आहे की वेळेने म्हणजे काळाने नमन केलेलं आहे त्यांना, आणि ते खरंच तेच व्यक्तिमत्व पुढे जाऊ शकतात, तेच व्यक्तिमत्व नेहमीसाठी आपल्याला आदर असू शकतात. आणि आता पुढे काय बोलावं, नेहमीच मी बोलत राहते की आपल्यामध्ये आपल्याला जो वारसा मिळाला आहे तो खूप मोठा वारसा आहे, आपली जी जबाबदारी आहे ती मोठी आहे. आणि अशाच महिलांना, अशाच राजमातांना, आणि ज्या युगकालीन असतात त्या सगळ्या स्त्रियांना आपण आठवून आपलं कर्तृत्व आपल्याला जाणून घेऊन, आपली जबाबदारी आपल्याला जाणून घेऊन पुढे जायचं आहे. बरं, आम्ही महिलांनीच नाही तर पुरुषांनी तीच जाणून घ्यायचं आहे, कारण की एवढा मोठा वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे, तर त्यांनीही समजून घ्यावं की किती मोठं यश आहे हे आपल्या सगळ्यांचं. आणि फक्त आपल्याला कुठेतरी ते पुसट विचार जे कुठेतरी रखडलेले आहेत ते सगळं ते बाजूला सारून आपल्याला कुठेतरी पुढे नवीन ऊर्जा निर्माण करून पुढे जायचं आहे. तो आय होप की जशी त्यावेळेस जिजाऊबाईंनी शिवरायांनी जी काळाच्या पुढे जाऊन जो विचार केला, तसाच प्रत्येक आपल्यातून पण तसाच एक विचार पुढे गेला पाहिजे. आणि पुढचा दूरदृष्टिकोन, ते विजन आपल्यामध्ये काही का प्रमाणात होईना, आपण तर त्यांच्या पायाची धूळ पण नाही हो, पण तरीही त्यांचा आदर्श मानून काहीतरी आपण तसा विचार करून पुढे गेलं पाहिजे प्रगतीचा. तेव्हाच खरी त्यांना मला वाटतं आदरांजली होईल, खरंच त्यांच्या विचाराचा सन्मान होईल, तेव्हाच महाराष्ट्र पुढे जाईल. खूप छान वाटलं आज सगळे आलात तुम्ही. त्याच्यानंतर ब्लड डोनेशन कॅम्प पण आहे, औचित्य साधा. जे पुस्तकं मला दिलेली आहेत ते तुम्हालाही दिलेली आहेत, ते वाचा, त्याचं स्मरण करा. आणि इट इज नॉट अबाउट की मला वाटते आपण नेहमी फॅक्ट्सला बघतो, म्हणजे त्या कृतीला बघतो, त्या कृतीच्या पलीकडचा मी परत सांगते की तो विचार आपण बघितला पाहिजे. त्या म्हणजे त्यावेळेस इट वॉज नॉट अबाउट की हिंदू किंवा मुस्लिमची लढाई असं नव्हतं, स्वराज्य निर्मिती. आणि शिवाजी महाराजांनी गड किल्ले बांधले, रस्ते बांधले, विकास केला, त्याच्यानंतर अष्टप्रधान मंडळ निर्माण केलं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम निर्माण केली, एक स्टेबल गव्हर्नमेंट देण्याचा प्रयत्न केला. सो इट सेल्फ स्पीक्स अ लॉट ऑफ थिंग्स की विकास म्हणजे काय त्यांनी खरोखर दाखवून दिलं. म्हणजे त्यावेळेस जागीरदारी बंद करण्याचा निर्णयही महाराजांनी घेतला होता. तो खूप म्हणजे तो त्याच्यानंतर बरेच महाराजांपुढे खूप जास्त संकट आली वगैरे, पण तो इतिहास आपण विसरता कामा नये आणि त्या इतिहासाचा आदर्श ठेवूनच आपल्याला पुढे जावं लागेल. थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल आणि मला हा मान दिल्याबद्दल आभारी आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. माणसाने स्वप्न पाहणे गैर नाही, पण केवळ स्वप्नांचे पंख घेऊन काल्पनिक जगात वावरणे गैर आहे. असामान्य माणसे स्वप्न पाहतात आणि ही स्वप्न समाजाच्या उन्नतीची असतात. समाजाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतः खस्ता खात असतात. अशी माणसं डोळे उघडे ठेवून स्वप्न पाहतात आणि डोळे मिटेपर्यंत स्वप्नांचा पाठलाग करतात. असाच आपणही आमच्यासमोर एक आदर्श ठेवलेला आहे. आपल्या मनोगतातून आम्ही निश्चितच, मी सर्वांच्या वतीनं ग्वाही देते की आम्ही थांबणार नाही. सतत आपल्या राष्ट्रमाता जिजाऊंचा आदर्श घेऊन आपण सर्वजण पुढं कार्यरत राहूयात. आणि इथं आवर्जून सांगावंसं वाटतं की बुके न देता बुक देऊन यावर्षी सर्वांचा सन्मान इथं आयोजित केला. हां, यानंतर लिपिक कर्मचारी व लेखा कर्मचारी याचं एक प्रशिक्षण झालं. त्या प्रशिक्षणामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय टीमवर्कनं काम केल्यामुळे हे प्रशिक्षण अतिशय उत्कृष्टरित्या पार पडलं.
आणि या निमित्त आपल्या मराठा सेवा संघ जिल्हा परिषद सोलापूर यांच्या निमित्ताने त्या सर्व कर्मचाऱ्यांचा एक सत्कार इथं संपन्न होतो आहे. कृपया सर्व कर्मचाऱ्यांना विनंती. करून आपण सर्व काम होत आहे. 18 राज्याची स्थापना केली अशा माझी जवळना मानवंतरावरून आपण सगळे महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भिन्न आभा तुझमुळे गणगणणाऱ्या नभा भिन्न आभा तुझमुळे गणगणणाऱ्या नभा आसमानच्या सुलतानेला जबाब देते जिव्हा सह्याद्रीचा सुर गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभो राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळते खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधळाच्या घामाने भिजला देश कारवासाठी झिजला देश कारवासाठी झिजला दिल्लीचे हे तख्त राखतो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम झालाय. माननीय मॅडम यांना मला अशी विनंती करावीशी वाटते की मॅडम माझी जिजाऊनी जसं शिवरायांना प्रशिक्षण वाट बघायला